यानंतर एक मोठी बातमी समोर येते। हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। सर्व शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज 15 ऑक्टोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 रुपये जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासूनच सरकारने आता डीबीटीची बटन दाबलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,500 रुपये प्रति हेक्टरी आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मागील आठवड्यामध्ये मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे पैसे जमा झाले होते, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नव्हते। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,500 रुपये इथं अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे। तसेच 2022 पासून तर 24 पर्यंतचा 3 वर्षाचा कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचा पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी आता 15,000 रुपये या ठिकाणी पीक विम्याचे देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे। सलग एका पाठोपाठ असं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज 10 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे। अनेक शेतकऱ्यांना आता SMS येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती जर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असेल आणि तुम्हाला SMS नसेल आला तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज 15 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण झालेलं आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे। 13, 14 आजची 15 ऑक्टोबर असणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 15 ऑक्टोबरला त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपये इथं जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली। यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता कृषी मंत्र्यांनी 10 जिल्ह्यांची निवड केली। त्या 10 जिल्ह्यांमध्येच आज वाटप होणार आहे। कोणते ते 10 जिल्हे असणार आहे, त्या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नक्कीच बघायचं आहे। बघा मागच्या आठवड्याभरापासून भरपूरसे शेतकरी वाट बघत होते, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले आणि भरपूर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते। परंतु आता काही कालखंडामध्ये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचा निर्णय दत्तात्रय भरणे त्यांनी घेतलेला होता। आज 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। सुद्धा सरकारच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे। मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील आठवड्यामध्ये इथं पैशाचं वितरण झालं आणि तुम्हाला पैशाचं वितरण झालं नसेल, ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना 100% पैसे मिळणार आहे। त्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचा लाभ आणि पीक विम्याचा लाभ दोन्ही लाभ त्यांच्या खात्यावरती आज जमा होणार आहे। मग कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, कोणत्या तालुक्यात हे पैसे जमा होणार आहे, तर लक्षपूर्वक तुम्हाला यादीला बघायचं आहे। आज 15 ऑक्टोबर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली। बघा शेतकरी मित्रांनो, अपात्र यादी आणि पात्र यादी बघून घ्या की कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही। संपूर्ण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर किंवा तुम्ही फार्मर आयडीची KYC केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसणार आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा लाभ जमा होणार नाही। अतिवृष्टी असो किंवा पीक विमा असो, त्यांना कोणताच लाभ ह्या जमा होणार नाही। बघा पीक विम्याचे 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे त्यांना जमा होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली। बघा डीबीटीच्या प्रोसेसच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून डायरेक्ट 2,200 कोटी रुपयांची रक्कम इथे बँकेत टाकण्यात आलेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आता लक्षात घ्या की महाराष्ट्र बँक असो, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टाची बँक असो, बँक ऑफ बडोदा असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो, बँक ऑफ इंडिया असो, या कोटक महिंद्रा बँक असो, या बँक ICICI बँक असो, कुठलीही बँक तुमची असू द्या, परंतु तुमच्या बँकेला IFSC कोड असणे गरजेचे असणार आहे आणि बँकेत तुमचं व्यवहार चालू असायला पाहिजे। किंवा तुम्हाला इथे डीबीटी तुमचं लिंक नसेल, तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर कदाचित तुम्हाला हे पैसे जमा होणार नाही। तर ही सर्व कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे। तर बघा मागील आठवड्यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी मिळाले आहे, तर भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते, परंतु डीबीटीच्या माध्यमातून आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याची सुरुवात आता झालेली आहे। 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि आता 15 ऑक्टोबर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले इथं सुरुवात झालेली आहे। भरपूरशा शेतकऱ्यांना 13 ऑक्टोबरला पैसे आले, भरपूरशा शेतकऱ्यांना 14
ऑक्टोबरला पैसे आले, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना आज पैसे जमा होणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली. बघा, सरकारच्या माध्यमातून आज सकाळी इथं तुमच्या खात्यामध्ये इथं 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, आजपासूनच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याला सुरुवात झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकच काम करून घ्यायचं की फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या आणि तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर करून घ्या. लवकरात लवकर डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत असतो. बघा, पावसामुळे भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं, शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आणि भरपूरशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. तर या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांना आता लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा आदेश दिलेला आहे. सर्व बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे. सरसकट शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या दरामागे म्हणजे हेक्टरीप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये आता 8,500 रुपये जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितली. अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे पैसे 15,000 रुपये हेक्टरीप्रमाणे त्यांच्या खात्यावरती जमा होणार अशी मीडियाच्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून बातमी समोर आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांची आता इथं जमीन खरडून गेली, विहिरीचं नुकसान झालं, गुरे जनावरांचं नुकसान झालं आणि भरपूरसं त्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं. तर त्या सर्व नुकसानीची भरपाई आता सरकार देणार आणि त्यासोबत जे काही 2022 पासून 23 असो 24 असो तर जे काही रखडलेले पीक विमा असणार आहे ते सर्व खात्यामध्ये त्यांच्या येणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. स्वतः डीबीटीची बटन त्यांनी दाबलेली आहे. आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13 ऑक्टोबर 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर या 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली होती. आता 2 दिवस आउट ऑफ कंटिन्यू चालला आणि ज्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना आज सकाळपासून 7 वाजतापासूनच त्यांच्या खात्यावरती हे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून त्यांच्या खात्यावरती दिवाळी निमित्त हे पैसे टाकणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकच काम करून घ्यायचं आहे की जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर बघा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज जमा होणार आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर बघा, जिल्ह्यांची यादी सांगतो, त्यानंतर बघा बँकांची यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये आता हे पैसे जमा होणार नाही, फक्त 10 जिल्ह्यांमध्येच हे पैसे जमा होणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, वर्धा, अकोला, अमरावती, त्यानंतर बुलढाणा, नांदेड, गडचिरोली, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, लातूर, त्यानंतर यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर आणि त्यानंतर अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यातील जे काही तालुके असणार आहे त्या सर्व तालुक्यातील हे पैसे जमा होणार आहे. बघा, आज तुमच्या खात्यामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व या जिल्ह्यामध्ये जे काही तालुके असतील, जे काही गाव असतील त्या सर्व गावांमध्ये हे पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. सर्व शेतकऱ्यांचे फक्त त्यांच्या बँक खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे. सर्व शेतकऱ्यांना 2022 पासून तर या 24 पर्यंत जो काही रखडलेला थकीत पीक विमा होता त्यांच्या खात्यावरती जमा होण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. त्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नव्हती त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यायची माहिती त्यांनी स्वतः सांगितली. त्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हतं त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्या, डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे जमा होते अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.